हा? काय चर्चा करतायत बाबा? एवढी चर्चा करून कधी स्वतःच्या घरची अवस्था तर नाही बदलू शकले आणि ना स्वतःच्या मुलाचं आयुष्य बदलू शकले. शोभा, माझं म्हणणं ऐक तू. जाऊन थांबव त्यांना, नाहीतर डेव्हिडजींच्या घरातून आरतीचं प्रेत मिळेल. जिजाबाई, या प्रकारे शोभाला का घाबरतेस? शोभा, तू हिचं बोलणं ऐकू नकोस. तुला भीम, रमा, दादा आणि आनंद यावर विश्वास आहे ना? ती लोक आरतीला नक्कीच घेऊन येतील, तू बघ. अरे, मोठ्या विश्वासाच्या गोष्टी करताय तुम्ही. तुम्हा लोकांना काय वाटतं? भीम असं पुस्तक हातात घेऊन त्या इंग्रजांच्या गोळीबाराचा सामना करणार? शोभा, अजूनही सांगते मी, आत्ताही संधी आहे. जा आणि त्यांच्या पायावर डोकं ठेव आणि वाचव आपल्या आरतीला. नाहीतर या भीमरमाच्या नादात तू अशीच रडत बसशील. बरोबर बोलते जिजाबाई. मी आज जाईन त्यांच्याकडे आणि त्यांच्या पायावर डोकं टेकून त्यांना मी बोलणार की माझ्या आरतीला सोडून द्या. नाही शोभा काकी, असं नका करू काकी. शोभा, आणि ही झाली भीमची हार. आई, कोणाचा भीमदादावर विश्वास असो नाहीतर नसो, मला भीमदादावर विश्वास आहे आणि तुम्हाला पण असला पाहिजे. दीपक, तू आता लय लहान आहेस, तुला नाही समजणार. तुझी मावशी लय मोठ्या संकटात आहे, म्हणून मला जावं लागल. आई, तुला माझी शपथ, तू कुठेही जाणार नाहीस. मी एवढा पण लहान नाही की मला काहीच नाही कळत. मला सगळं कळतंय. ही लढाई मावशीला घरी आणण्यापेक्षा त्या डेव्हिडला शिक्षा देण्यासाठी आहे. आणि या लढाईमध्ये तुम्ही, मी आणि हे चाळीतले पुरेसे नाहीयेत. आणि जे पुरेसे आहेत ते चर्चा करत बसलेत. आई, भीमपुरा गुन्हेगाराचे दरवाजे दोन प्रकारे उघडले जातात. एक तर कायदा उघडतो, नाहीतर समाजातली लोक उघडतात. आणि कायदा तर आपला अजिबात ऐकणार नाही. उरला मग समाज. आणि तुझ्या समाजाची एवढी कुवत तर नाहीये भीमराव की ते लोक डेव्हिडच्या घरी घुसू शकतील. आणि राहिली बाब आमच्या समाजाची, सभ्य समाजाची, तर ते लोक तर तुझी मदत करणारच नाही. काय जोशीजी, परत आव्हान दिलं ना, परत तुम्हीच हरणार. काय रमाबाई, तोंड दिले म्हणून काहीही बरळणार? काय काय बोलायचं काय आहे तुला? की आमच्या समाजातील लोक तुझ्या पतीची मदत करतील? नरोत्तम जोशीजी, एका मुलीवरती अत्याचार झालेला आहे आणि तुम्ही त्या मुलीच्या विरोधामध्ये उभे आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जा निघा इथून. ऐकले? लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. परंतु लाज वाटतच नाही रामजी. ती मुलगी, डेव्हिड, ते सगळे गेले चुलीमध्ये. मला त्या मुलीशी देणे घेणे आहे ना त्या डेव्हिडशी. मला तर देणे घेणे आहे फक्त या भीमरावाशी की हा या आव्हानाला कसे तोंड देतो तो. करतील. भीम भाऊ या आव्हानांना पूर्ण करतीलच. नाही देऊ शकणार, काहीही नाही करू शकणार. हेच वाटते ना तुम्हाला की आमच्या समाजातील लोक मदत करणार तुम्हा लोकांची? प्रचंड भ्रमात आहात तुम्ही सगळे. तुम्हा सगळ्यांचा भ्रम मी तोडतो. इथेच उभे राहा. मी आत्ताच जाऊन आमच्या समाजातील लोकांना बोलावतो.
काय वाटतं भीमराव काय विचार करत असेल? तो पोलीस स्टेशन मध्ये जाणार नाही, मग काय करेल तो? माहित नाही साहेब, पण काही ना काहीतरी नक्कीच करेल. तो भीमराव आंबेडकर आहे साहेब, त्याचा इतिहास हेच सांगतो. या 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 सगळेजण या 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 लवकर. भीमराव बघ, सगळ्यांनी एकाच प्रकारचा पंचा का गुंडाळला आहे हाच विचार करतोस ना? मी सांगतो तुला. या सगळ्यांनी एका रंगाचा पंचा तोंडाभोवती याकरता बांधून ठेवलेला आहे म्हणजे तुला आमच्या समाजाचा चेहरा एक रूपी दिसेल, एकीच्या रूपामध्ये दिसेल आणि तुला समजेल की आम्ही तुमच्याबद्दल काय विचार करतो आणि तुमच्या जातीबद्दल काय विचार करतो आणि तुमच्या कुवतीबद्दल काय विचार करत असतो ते. हे जे लोक येथे उभे आहेत फक्त लोक नाही आहेत, हे एक समाज आहे. खूप बोलत होतास ना भीमराव, आता बोल काय करणार, बोल. काय झालं रे भीमराव? खूप ऐकलंय तुझ्याबद्दल, आज बघतो काय करतोयस ते. काय मित्रांनो, काय झालं? ए, पुढे येऊ नको भीमराव, लांब राहा. पुढे नको येऊस. काय करताय तुम्ही? अरे मागे मागे हो, अरे तुम्ही मागे हो. लोकं. अरे हा शिवला आपल्या तर मागे शिवला हो, तर प्रश्न होईल. प्रश्न अरे होईल. मागे हो, अरे मागे सांगितलं हो. नको. भीमराव, मागे हो सांगितलं ना. अरे मागे हो. बोल ना. ऐकायला येत नाही का? अरे मित्र, मागे हो सांगितलं मागे ना. हो. चल, अरे मागे हो, आज मागे हो. पंचायत होईल. मागे हो, मागे हो, मागे हो तू. आम्हाला हे बघ घाबरला. तू तर खूप मोठा डरपोक निघालास भीमराव. बघा बघा, ए भीमराव, अरे अरे पापी, धर्मभ्रष्ट करून टाकलास. अरे कुठे भेटशील बाबा? सोड. अरे खूप अरे पाप भीमराव केलंस सोड तू. त्याला. अरे तुला सोड. नरकात सुद्धा अरे जायला सोड त्याला. नाही. सोड सोड. त्याला. अरे भीमराव, अरे सोड. कोणीतरी- अरे मारा. अरे बघताय अरे काय? मारा, पकडा, मारा. पकडा त्याला. भीमराव, पकडा त्याला. अरे पळतो तो. अरे अरे असं असं कसं अरे आमच्या मारे. धर्माला भ्रष्ट अरे करून शील. बसला. अरे पकडा पकडा त्याला. त्याला. पकडा. पळून गेला. विनाशकाळी विपरीत बुद्धी. याने स्वतः सगळ्या केलेल्या गोष्टीचा उद्ध्वस्त केलाय. विनाकारण आमच्या जातीच्या लोकांना स्वतःचे शत्रू बनवत बसलाय. रमाबाई, आता हे लोक जातील, तुझ्या पतीला पकडतील आणि मारतील आणि हीच असेल तुझ्या पतीची हार. धक्का बसलाय. रमाबाई, तुझा पती आता मार खाणार. हे लोक आता तुझ्या पतीला पकडतील, मारतील. समजले का? वेडी झाली आहेस का? तुझा नवरा हरला आहे. जोशीजी, जरा मागे वळून तर बघा. अरे हा, काळजी करू नकोस, तुझं शुद्धीकरण होणार आहे. आधी जाऊन त्याला मार. जा 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 जा.
मूर्ख. हा आनंद दादा, तुमच्या लोकांपैकी एक माणूस आमचा होता. नरोत्तमजी, येतो मी. काय झालं जोशीजी? काय समजत नाही हाय? भीम भाऊंनी जाणून बुजून कधी बी तुमच्या जातीच्या कुठल्या बी व्यक्तीला मिठी नाही मारली. म्हणून त्यांनी त्यांच्या भावाला तुमच्या जातीच्या लोकांमध्ये सामील केलं आणि स्वतःच्या भावाला मिठी मारली. आणि जसं की तुम्ही बघितलं, समजेच्या समजे त्यांच्या मागं हात धुवून लागले. हा हा सगळा तमाशा करून काय वाटते तुम्हा लोकांना? काय करणार तुम्ही लोक? मी सांगतोय, भीम पळत पळत डेव्हिडच्या घराला जाईल. तो माझा पोरगा आहे म्हणून कोणाच्या घरात नाही घुसणार. पण आनंद तुमचा माणूस बनून वरडेल की भीम डेव्हिडच्या घरात घुसून लपलेला आहे. आनंदचं बोलणं ऐकून तुमची लोक डेव्हिडच्या घरात घुसतील. इतक्या समध्या लोकांना डेव्हिड थांबवू नाही शकणार. मागून आम्ही लोक जाऊ आणि डेव्हिडच्या घरातून आरतीला शोधून काढू. आणि जोशीजी, समाजाच्या ताकदीचा वापर आज माझ्या नवऱ्याने केलाय, आणि ते बी डेव्हिडजींच्या घराचा दरवाजा उघडण्यासाठी. आता समजलं आहे ना? मग चला बघूया काय होतंय डेव्हिडजींच्या घरात. चला चला जाऊया. पण तिथे जायच्या आधी हे पण लक्षात ठेवा की डेव्हिडच्या घरात सरकारी बंदुका देखील आहेत. हा जो तमाशा तुम्ही लोकांनी लावला आहे, या धावपळीत जर कोणा एकालाही गोळी लागली तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही लोक असाल. आणि सगळ्यात मोठा जबाबदार असेल तो भीमराव. कारण की ही योजना त्याचीच होती. समजले? आता जाऊन बघूया की तिथे काय होतंय. चला. तुम्ही लोक आत नाही येऊ शकत. परत निघून जा. जाऊच. पण ज्याने आमचा धर्म भ्रष्ट केलाय तो तुमच्या घरात आहे, म्हणून आधी त्याला आम्ही पकडू आणि त्यानंतर शिक्षा देऊ, आणि त्यानंतरच आम्ही इथून जाऊ. काय मित्रांनो? हो, बरोबर बोलतायत. काहीही करून हे लोक एकदा घराच्या आत जाऊ दे. हो, बरोबर बोलताय. शट अप. नाहीतर पोलिसांना बोलवून तुमची चामडी सोलून काढेन. येथे गोष्ट धर्माची आहे आणि धर्मासमोर आम्ही कायद्याला नाही मानत. बरोबर बोलताय डेव्हिड सर. बाजूला वा समोरून. ए छाप दे मित्रांनो, चला. अरे अरे काय करताय? चला, कुठे चला? अरे थांबा. अरे आ! खाली या. तुम्ही दोघं काय बघता? आणि जज साहेबांना बोलून आणा, आणि तूही जा त्यांच्या बरोबर. सापडले का? नाही. आत कोण आहे? मी विचारतोय, आतमध्ये कोण आहे? मी सांगतो. इथे आमचा खजिना आहे. मी म्हणालो ना, इथे कोणीही आलं नाही. नाही, तो इथेच आला असेल. तो खूप हुशार आहे. तो आतच लपला असेल. अरे कोण आहे ज्याला तुम्ही लोकांनी एवढा चतुर समजला आहे? भीमराव नाव आहे त्याचं. भीमराव? भीम!
भीमराव भीमराव आला. भीम भीमराव भीमराव. कुठे हाय भीमराव? कुठे हाय? कुठे हाय भीमराव? भीमराव मध्ये इतका हिम्मत नाही की तो इथे येईल. निघा, तुम्ही सगळ्यांनी निघा इथून. इथे आहे भीमराव. कोणाला न्याय मिळवण्यासाठी किंवा कोणाला मदत करण्यासाठी या भीमराव मध्ये खूप हिंमत आहे. आणि इतकी हिंमत आहे डेव्हिड सर, ज्याचा तुम्ही अंदाजा देखील लावू नाही शकत. मला माहितीये की आरतीजी त्या खोलीमध्ये बंद आहेत आणि मी त्यांना तिथून घेऊन जाईन. उच्च जातवाल्यांनो, बघा, हा तुमचा गुन्हेगार. मारा याला. थांबा तुम्ही, कोणी पुढे नाही येणार. मागवा मागवा. आनंद 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 आहेस तू आमचा? वय आनंद. माझ्या भाऊ भीमरावने तुमच्या कोणत्याच माणसाला स्पर्श केला नव्हता, तर त्याने मला स्पर्श केला होता. स्वतःच्याच भावाला मिठी मारली होती. आपल्या जातीच्या एका माणसाला. आणि हे सत्य तुम्हाला जोशीजी बी सांगतील. आई, तुला माझ्यावर विश्वास नसेल, पण भीमदादावर विश्वास ठेव. ते गेलेत ना डेव्हिडच्या घरी. मावशीला सोडून आणतील आई. नुसते गेलेच आहेत ना, आले तर नाही. जेव्हा आले ना तेव्हा समजावशील. वाघाच्या पिंजऱ्यात जाणं बहादुरी नसतं, तिथून परत येणं बहादुरी असतं. ठीक आहे, पैज लावताय. भीमदादा वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन सुरक्षितपणे बाहेर येतील. त्यांना खर्चटणार सुद्धा नाही, हा माझा विश्वास आहे. जर तुम्हाला तुमच्या बोलण्यावर विश्वास असेल तर लावा पैज. बराबर बोलतोय दीपक. लाव पैज जिजाबाई. तसं बी लय बडाया मारत असतेस. आता पैजेच्या जोरावर स्वतःचं बोलणं मांड. हो जिजाबाई, लाव ना पैज. हा लाव 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 पैज जिजाबाई. वय जिजाबाई, विचार काय करतेस? लाव की पैज. वय लाव पैज. ठीक आहे, बोल दीपक, काय पैज लावायची हाय? प्रत्येक वेळेला भीम परिस्थितीतून तसा नाही निघू शकत जसा तो विचार करतो. बोल. सांगेन, पण आधी भीमदादाला येऊ तर द्या. ठीक आहे, मी पण वाट बघते की भीम त्या आरतीला डेव्हिडच्या घरातून कसं परत आणतो ते. इतकं सोपं आहे का? इथे आहे मी. इकडे भीम. तुम्ही सगळे थांबा, मी आरतीजींना बाहेर घेऊन येतो. भीमराव भीमराव, पुढे नको येऊस, नाही तर गोळी चालवेन. चालवा काका, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करीन. बोलू नका, गोळी घाला.